नमस्कार, मी नेहा जोशी प्लॅनेट इन रिव्ह्यू तो बनतायमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. या माझ्या चॅनलवरती मी फिल्म्स आणि वेब सीरीजचे रिव्ह्यूज करते, जे बघून तुम्हाला ते पर्टिक्युलर फिल्म किंवा वेब सीरीज वर्थ टू वॉच आहे की नाही हे समजतं. या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब नक्की करा. सो आज घेऊन आली आहे रिव्ह्यू. मी कालच रिलीज झालेला चित्रपट सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ. तो नावावरूनच नक्कीच अंदाज येतो, की हा सोशल मीडियावरती आधारित असा मूव्ही असणार आहे. सोशल मीडिया आज आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग झालेला आहे. त्याची व्याप्ती आणि व्याप इतकं प्रचंड वाढलेलं आहे, की सोशल मीडिया, इंटरनेटशिवाय आपण आपल्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. आता अर्थातच सोशल मीडिया वरदान जसं आहे, तसं तो शाप पण आहे. म्हणजे वरदान वाटत असतानाच तो शापामध्ये सुद्धा कधी-कधी कन्व्हर्ट होतो. कसं ते त्या माणसाला सुद्धा कळत नाही. असाच काहीसा विषय ह्या चित्रपटामध्ये आहे. आज जवळ-जवळ सगळेच जण कुठल्या ना कुठल्या प्रकारचे रील्स किंवा पोस्ट करून सोशल मीडियावरती टाकत असतात आणि मग आपल्याला ह्याचे किती लाइक्स मिळत आहेत, ह्याच्यावरती किती चांगल्या कमेंट्स मिळत आहेत, याची वाट बघत असतात. मग कुठल्यातरी आपण न ओळखत असणाऱ्या, जे आपल्याला ओळखत नाहीत अशा लोकांकडनं आलेले लाइक्स किंवा कमेंट्स बघून त्यांना बरं वाटतं आणि त्यांच्यात ह्या अशाच लोकांकडनं जेव्हा डिसलाइक्स येतात किंवा काही ऑड कमेंट्स येतात, तेव्हा वाईट सुद्धा वाटतं. वास्तविक पाहता हे कमेंट्स करणारे लोकं आपल्याला ओळखत सुद्धा नाहीत. त्यांनी आपल्याला पाहिलेलंही नसतं. पण अशा लोकांच्या कमेंट्सचा आणि त्यांच्या लाइक्स, डिसलाइक्सचा पण आपल्या मनावरती प्रचंड मोठा परिणाम होतो. एक एक्सेप्टन्स सगळ्यांकडनं आपल्याला मिळावं असं हे प्रत्येकाला आता आजकाल वाटतंय. आणि जर का हे झालं नाही प्रत्यक्षात, तर त्याचा आपल्या मनावरती आणि आयुष्यावरती कसा परिणाम होऊ शकतो, कसा विपरीत परिणाम होऊ शकतो, हे ह्या मूव्हीमध्ये दाखवलेलं आहे. आता हे असं वाटणारे फक्त न्यू जनरेशनच आहे असं नाही, तर लहान-मोठ्या सगळ्या लोकांना जे सोशल मीडियावरती पोस्ट टाकतात किंवा सोशल मीडियावरती दुसऱ्यांच्या पोस्ट बघतात त्या सगळ्यांनाच असं वाटतं. हा प्रश्न फार मोठा आणि महत्वाचा आहे आणि आत्ताच्या काळाला अतिशय रिलेव्हंट आहे. मग ह्या प्रश्नावरती अशासारखे मूव्हीज आत्ताच्या काळात बनणं हे अतिशय गरजेचं आहे. सो कमिंग बॅक टू सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ हा मूव्ही. या मूव्हीमध्ये स्टोरी आहे ही सजनीची. सजनी एक लहान गावातनं पुण्याला आलेली आहे. इतर कुठल्याही तरुण मुलींचं जसं स्वप्न असतं, तसंच तिचं पण स्वप्न आहे. एक आयडियल टीचर व्हायचं, आयडियल मुलगी आणि आयडियल बायको व्हायचं. सतत चिडणारे आणि पदोपदी अपमान करणारे वडील, काही न बोलणारी आई आणि डॉमिनेटिंग आणि डिमांडिंग असा असणारा होणारा नवरा, असं जरी असलं तरी सुद्धा ह्या सगळ्यांमध्ये सुद्धा ती स्वतःचा आनंद शोधत राहते. या सगळ्यांकडनं आपल्याला एक्सेप्ट केलं जाईल अशी आशा तिला वाटत असते. सजनी पुण्याच्या एका रेप्युटेड स्कूलमध्ये टीचर असते आणि काही सहकारी टीचर्स बरोबर ती सिंगापूरला एका सेमिनारसाठी जाते. तिथं तिचा बर्थडे असतो म्हणून ते सगळेजण सेलिब्रेट करत असतात. तेव्हा ती काही ड्रिंक्स घेते. मग तिला आपल्या कपड्यांचं वगैरे भान राहत नाही आणि काही पुरुषांबरोबर ती काही ऑड डान्स करते. तिचे सहकारी मित्र ह्याचा व्हिडिओ काढतात आणि तो चुकून तिच्या मैत्रिणीकडून सोशल मीडियावरती पोस्ट केला जातो आणि तो सगळीकडे अर्थातच व्हायरल होतो आणि तिची बदनामी होते. तिच्या स्कूलच्या तिच्या स्टुडंट्समध्ये, त्या स्टुडंट्सच्या पालकांमध्ये हा व्हिडिओ व्हायरल होतो. मग हे पालक तिच्या स्कूलमध्ये येतात. प्रिन्सिपलला ह्याचा जाब विचारतात, की टीचर असं कसं करू शकते? हाच आदर्श तुम्ही मुलांपुढे ठेवणार का? वगैरे, वगैरे आणि नाईलाजाने त्या प्रिन्सिपलला, त्या टीचर्सना जे सिंगापूरला गेलेले असतात त्यांना कामावरून काढायला लागतं. सजनी परत येते आणि मग तिला कुणाचाच आसरा राहत नाही. कारण तिला ऑलरेडी स्कूलमधनं काढलेलं असतं. प्रिन्सिपल तिला तिची बाजू घ्यायला किंवा तिला समजून घ्यायला तयार नसते. तिचे वडील तिच्याशी बोलायला तयार होत नाहीत. तिचा होणारा नवरा तर तिचा फोन सुद्धा उचलत नाही आणि जेव्हा तो तिच्याशी फोनवरती बोलतो, तेव्हा तो तिच्यावरती प्रचंड चिडलेला असतो आणि तिला नाही, नाही ते बोलतो. आणि ही सगळी बदनामी आणि हे आपल्यावरती आलेलं संकट ती पचवू शकत नाही. आणि ती Facebookवरती एक नोट टाकते, की मी आता आत्महत्या ह्या सगळ्या बदनामीमुळे कंटाळून मी आता आत्महत्या करते आहे आणि माझे वडील आणि माझा होणारा नवरा ह्यांच्या वागण्याला ह्यासाठी जबाबदार धरलं जावं आणि ती नाहीशी होते. आणि मग त्याच्यानंतर ती जिवंत आहे का तिने आत्महत्या केली, ती कुठे आहे? हा सगळा शोध घेण्याचं काम इन्स्पेक्टर बेला आणि तिचा असिस्टंट इन्स्पेक्टर राम पवार कसं करतात हे या पिक्चरमध्ये पुढे येतं. हा एक सस्पेन्स थ्रिलर मूव्ही आहे.
थ्रिलर हा बऱ्यापैकी मेंटेन राहतो मूव्हीमध्ये. आपण गेसेस करत राहतो. पण जे लोकं खूप सस्पेन्स मूव्ही बघतात किंवा सस्पेन्स नॉव्हेल्स वाचतात ते एंडमध्ये काय असेल ह्याचा गेस नक्की करू शकतात. पण तरीसुद्धा मूव्हीमधला सस्पेन्स मात्र बऱ्यापैकी ठेवलेला आहे. आणि एंडला जो सस्पेन्स ओपन होतो तो थोडासा अनएक्सपेक्टेड हा नक्की आहे. मूव्ही त्यामुळे बऱ्यापैकी सस्पेन्स थ्रिलर झालेला आहे. आता ऍक्टिंग बद्दल बोलायचं झालं तर मी बरेच वेळेला रिव्ह्यू करताना सांगते की सगळ्याच लहान मोठ्या कलाकारांचं ऍक्टिंग चांगलं होतं जर का असेल तर. तसं या मूव्हीमध्ये पण आहे. पण तरी सुद्धा मला पर्टिक्युलर सगळ्यांची नावं घेऊन सांगावंसं वाटतं त्यांच्याविषयी काही. तर सगळ्यात पहिल्यांदा सजनीचं काम केलेली राधिका मदन ती खरोखरच खूप चांगली ऍक्ट्रेस आहे आणि ह्या रोलमध्ये पण तिने हे नक्कीच प्रूव्ह केलेलं आहे की किती चांगली ऍक्ट्रेस ती आहे. डिमांडिंग आणि डॉमिनेटिंग असा होणारा नवरा आणि सतत चिडणारे वडील याच्यामुळे जे काही तिला मनात वाटत असतं, भीती, राग किंवा स्वतःबद्दलचा कमीपणा, थोडासा कॉम्प्लेक्स हे सगळं तिने तिच्या एक्सप्रेशनवरनं, तिच्या डोळ्यातनं इतकं सुंदर दाखवलेलं आहे आणि शेवटच्या डायलॉगमधलं तर तिचं ॲक्टिंग, तिचे एक्सप्रेशन्स अप्रतिम. तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या म्हणजे सिद्धांत कदमच्या भूमिकेमध्ये आहे सोहम मुजुमदार. एक अतिशय डिमांडिंग, डॉमिनेटिंग, स्वतःला प्रचंड शहाणा समजणारा इतरांपेक्षा, आपल्याला सगळ्या जगाची माहिती आहे, दुसऱ्याला सतत कमी लेखणारा, आपल्या होणाऱ्या बायकोला सतत ती किती नॉन मॉडर्न आहे, किती जुनकट विचाराची आहे, स्मॉल टाउन गर्ल आहे, अशी तिच्या कमीपणाची सतत तिला जाणीव करून देणारा असा सिद्धांत कदम त्यांनी जबरदस्त रंगवलेला आहे. त्याच्या बॉडी लँग्वेजमधनं, त्याच्या डोळ्यांमधनं, त्याच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशन्समधनं तो ही भूमिका अक्षरशः त्यांनी जिवंत केलेली आहे. सजनीचा भाऊ आलोक शिंदेच्या भूमिकेमधला अभिनेता आशुतोष गायकवाड म्हणजे या मूव्हीचं सरप्राईज पॅकेज होतं. रोल त्याचा छोटा आहे, पण तो जबरदस्त त्याने त्याच्यात ॲक्टिंग केलेली आहे. किरण करमरकर वकिलाच्या एका भूमिकेमध्ये आहे. छोटा रोल आहे, पण तो आपल्या ॲक्टिंगमुळे या चित्रपटावरती आपली छाप नक्की सोडून जातो. सेम अबाउट सुमित व्यास. तो पण एका वकिलाच्या भूमिकेमध्ये आहे आणि अर्थातच तो चांगला ॲक्टर आहे. ही भूमिका पण त्यांनी खूप छान केलेली आहे. सजनीच्या काकाच्या भूमिकेमध्ये शशांक शेंडे हा अतिशय गुणी अभिनेता आहे. बापलोक मधल्या बापाची भूमिका ह्याच ऍक्टरनी केली होती का असा प्रश्न आपल्याला ह्यामधलं त्याचं ऍक्टिंग बघताना फील होतो. एक अतिशय रागीट, स्वतःची प्रतिष्ठाच केवळ महत्वाची मानणारा, कधीही हा जाऊन ऑनर किलिंग करू शकेल असा व्यक्तिमत्व असणारा तिचा काका त्यांनी अप्रतिम रंगवलेला आहे. प्रिन्सिपलच्या म्हणजेच कल्याणी पंडितच्या भूमिकेमध्ये आहे भाग्यश्री पटवर्धन. तिचा हा पहिलाच मराठी मूव्ही आहे. ऍक्च्युली खरं सांगायचं तर ती हा रोलला मला सुटेबल वाटली नाही. कारण की ह्याच्यामध्ये असे बरेच वेळा तिचे डायलॉग दाखवले की मी गेले 20-30 वर्ष या स्कूलची प्रतिष्ठा परंपरा जपतीये वगैरे वगैरे. तर तिला जरी साडी वगैरे असा अटायर दिलेला असला तरी सुद्धा ती वयाने एवढी मोठी वाटत नाही आणि तिचा ग्लॅमर सुद्धा त्याच्यामध्ये लपून राहत नाही आणि त्याच्यामुळे ते त्या भूमिकेसाठी सुटेबल नाहीये. त्यापेक्षा कुठली तरी एकदम भारदस्त व्यक्तिमत्वाची थोडीशी एज असणारी नटी ह्याच्यामध्ये घेतली असती, अभिनेत्री घेतली असती तर मला वाटतंय की हा रोल जास्त उठावदार झाला असता. याच्याशिवाय याच्याबद्दल अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते. जेव्हा असे सस्पेन्स मूव्हीज असतात म्हणजे सस्पेन्स मूव्हीजमध्ये मी हे नेहमी मार्क केलेलं आहे, तो कुठल्याही भाषेतला असला तरी. जेव्हा त्या सस्पेन्स मूव्हीमध्ये बाकीचे सगळे कलाकार छोटे मोठे असतात आणि एखादाच कलाकार असा प्रसिद्ध किंवा खूप फेम असलेला असा जेव्हा असतो तेव्हा सस्पेन्सचा आणि त्या कलाकाराचा नक्कीच काहीतरी संबंध असतो. रादर असं काहीतरी इम्पॉर्टंट रोल असल्याशिवाय तो ऍक्टर छोट्या मोठ्या मूव्हीजमध्ये काम नक्कीच करणार नाही. मी तुम्हाला काहीच क्लू दिलेला नाहीये. त्यानंतर इन्स्पेक्टर बेलाच्या भूमिकेमध्ये आहे निम्रत कौर. ही सुद्धा अतिशय गुणी अशी अभिनेत्री आहे. आतापर्यंत तिने इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केलेल्या आहेत आणि इन्स्पेक्टर बेलाची भूमिका सुद्धा अतिशय वेगळी आहे आणि ती खरोखरच तिने अतिशय वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. स्टार्ट टू एंड तिने ज्या भूमिकेसाठी बेअरिंग घेतलेलं आहे ते सोडलेलं नाहीये. तिची डायलॉग डिलिव्हरी पण एका खास पद्धतीने तिने केलेली आणि खूपच छान आणि तिला मिळालेल्या वन लाइनर डायलॉग्समुळे सुद्धा तिची भूमिका अजूनच उठावदार झालेली आहे. तिच्या असिस्टंट राम पवारच्या भूमिकेमध्ये आहे चिन्मय मांडलेकर. चिन्मय मांडलेकर किती चांगला अभिनेता आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि अर्थातच त्यांनी ही भूमिका खूपच छान केलेली आहे.
पण ह्याच टाईपचे रोल्स हे ह्यापूर्वी अनेक वेब सिरीज आणि फिल्म्समध्ये येऊन गेलेले आहेत. त्यामुळे त्या रोलमध्ये नाविन्यपूर्ण असं काही वाटत नाही. आणि सगळ्यात लास्ट अँड बेस्ट अर्थातच सुबोध भावे. सजनीच्या वडिलांच्या भूमिकेमध्ये सुबोध भावे आहे. सुबोध भावेची ऍक्टिंग किती छान झालेली आहे, हा रोल त्याने किती छान केलेला आहे हे म्हणायची गरजच नाहीये. कारण सुबोध भावे कुठलाही रोल चांगलाच करतो, अप्रतिम करतो. आणि इथे तर त्याला स्टेजवरचा फिल्म्समधला ऍक्टरचाच रोल आहे. आणि अर्थातच त्यामुळे होम ग्राउंड असल्यामुळे त्यांनी तुफान बॅटिंग केलेली आहे स्टार्ट टू एंड. ते पहिल्यांदा सुबोध भावेला हिंदीमध्ये एवढा मोठा रोल मिळालेला आहे आणि त्यांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे, पुरेपूर त्याचं चीज करून दाखवलेलं आहे. त्यामुळे ऍक्टिंगच्या बाबत जर का बोलायचं झालं तर मी या मूवीला 3.5 स्टार नक्की देईन. डायरेक्शन पण खूपच चांगलं झालेलं आहे. सस्पेन्स हा बऱ्यापैकी मेंटेन आहे, ग्रिपिंग आहे, थ्रिलिंग आहे. पण काही काही गोष्टी मात्र या मूवीमध्ये मला खटकल्या. ज्या व्हिडिओमुळे ही सगळी कथा रामायण महाभारत घडतं, तो व्हिडिओच मुळात एवढाही काही असा ऑड किंवा विचित्र नाहीये की तो व्हायरल झाल्यामुळे एवढी बदनामी होईल. मग कदाचित ह्याच्यासाठी असं दाखवलं असेल की ती लहान टाउन मधनं आलेली मुलगी आहे, तर त्याच्यामुळे मग बदनामी झाली आणि प्लस ती टीचर दाखवली असेल त्यामुळे, की म्हणजे कसं की लहान मुलांमध्ये म्हणजे तिच्या स्टुडंट्स मध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये हा व्हिडिओ व्हायरल होतो. मग ती टीचर आहे, मग तिच्यासाठी असं वागणं बरोबर आहे का, हे प्रश्न उपस्थित होतात. म्हणून कदाचित तिचं प्रोफेशन टीचर दाखवलं असावं. ती कदाचित जर का दुसऱ्या प्रोफेशनमध्ये असते, म्हणजे एखादी कॉर्पोरेट किंवा दुसऱ्या क्षेत्रात, तर कदाचित हा व्हिडिओ व्हायरल झाला असता तर तिची एवढी बदनामी झाली नसती. म्हणून कदाचित हे प्रोफेशन ह्याचं समर्थन करण्यासाठी तिला दिलं असेल आणि ती स्मॉल टाउन मधली मुलगी दाखवली असेल. त्याचबरोबर तिचा होणारा जो नवरा असतो तो त्या व्हिडिओ बद्दल ज्या प्रकाराने रिॲक्ट होतो ते पण पटत नाही. कारण तो IT मध्ये जॉब करणारा दाखवलेला आहे. बेंगलोरमध्ये त्याचं ऑफिस असतं. IT मध्ये कॉर्पोरेटमध्ये जॉब करताना तुमच्या बाहेरच्या जगाशी म्हणजे परदेशाशी किंवा बाहेरच्या जगात काय चाललेलं आहे, इंटरनेट याचा अतिशय जवळून संबंध येतो. त्याच्यामुळे ही गोष्ट तिची त्यांनी कशी काय समजून घेतली नाही किंवा त्याला त्याच्यामध्ये एवढंही चिडण्यासारखं काय कारण होतं, हा पण प्रश्न आपल्याला पडतो. म्हणून ह्याचं समर्थन करण्यासाठी कदाचित दिग्दर्शकांनी तो थोडा डिमांडिंग आणि थोडा डॉमिनेटिंग आणि तिला सतत कमी लेखणारा असा दाखवला असावा. नंतरचा सगळ्यात मोठा प्रश्न मला पडलेला असा की तिचे वडील जे अतिशय रागीट असे दाखवलेले आहेत, ते तिच्या ह्या व्हिडिओला अशा पद्धतीने रिॲक्ट होतात. ते तिच्याशी बोलत नाहीत, तिचा फोन घेत नाहीत, तिच्याशी काही संपर्क साधत नाहीत. सुरुवातीला आपल्याला ते पटतं कारण त्यांचा स्वभाव तसा असेल असं दाखवलंय. पण नंतर मात्र मूव्हीमध्ये असं दाखवलेलं आहे की हेच तिचे वडील तिच्या मोठ्या चुलत बहिणीला अशा टाईपच्या सिच्युएशनमध्ये मदत करतात, तिला तिथून जायला सांगतात, तिला समजून घेतात तिच्या भावना आणि मग तेच वडील त्यांच्या स्वतःच्या मुलीला अशा सिच्युएशनमध्ये का बरं समजून घेत नाहीत, असा एक प्रश्न मात्र आपल्याला नक्कीच पडतो. कधी मला असं वाटतं की जेव्हा मोठे ऍक्टर्स म्हणजे जे खूप एक्सपिरियन्स असे ऍक्टर्स आहेत, जसं लाईक इथे सुबोध भावे, जेव्हा ते रोलमध्ये अशा काही गोष्टी असतात की ज्या न पटणाऱ्या असू शकतात, त्यांना त्या कशा काय पटतात किंवा त्यांना म्हणजे त्यांना ऍक्टिंग करताना किंवा त्याचं स्क्रिप्ट वाचताना हे लक्षात येत नाही का, आणि लक्षात जरी आलं तरी ते दिग्दर्शकाशी किंवा लेखकाशी याच्याबद्दल बोलून काही चेंजेस करायला लावत नाहीत का, असा प्रश्न मला ऍक्च्युली नेहमी पडतो. तो ह्या काही गोष्टींचा या स्क्रीन प्ले मध्ये जर का नीट विचार केला गेला असता, सुरुवातीचा जो तिचा बदनामी होण्याचा जो काही पिरियड दाखवलेला आहे, तो जरा अजून जास्त डेव्हलप केला असता की ती अगदी आत्महत्या करण्यापर्यंत तिचं मानसिकता कशी तयार होते, हे जरा जास्त बिल्डअप केलं असतं तर हा पिक्चर जास्त परिणामकारक झाला असता असं मला वाटतं. आणि ह्या सगळ्यामुळेच मी या मूवीला 2.5 स्टार्स देईन. आज सोशल मीडियामुळे लोकांच्या मनावरती हे कसे असे परिणाम होतात, काही लोक ह्याच्यामुळे ह्या बदनामीमुळे आत्महत्या करतात किंवा काही अशी विचित्र कामं करतात, हे सगळं आपण बघतो, वाचतो, ऐकतो. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जेव्हा आपल्याला कधीही सोशल मीडियावरती कुठल्याही पोस्ट येतात, तेव्हा आपण त्या रिपोस्ट करतो किंवा लोकांना फॉरवर्ड करतो, त्याच्या आधी 10 वेळेला आपण विचार केला पाहिजे की आपण जर का ही पोस्ट फॉरवर्ड केली तर ह्या पोस्टमध्ये असणारी ही जी व्यक्ती आहे, ही बाई आहे, माणूस आहे किंवा अजून कोण आहे, त्यांच्या मनावरती, त्यांच्या आयुष्यावरती ह्याच्यामुळे काही परिणाम होऊ शकतो का.
जर आपण त्या प्लेसला असू तर आपल्याला काय वाटलं असतं, लोकांनी आपले असे पोस्ट फॉरवर्ड केले असते तर. मला वाटतं हा जरी विचार करून आपण सगळ्यांनी याची काळजी घेतली, रिस्पॉन्सिबली वागलो या बाबतीत, तर ह्या अशा गोष्टी समाजात नक्कीच होणार नाहीत. सो ह्या विचारावरच आज इथे थांबते. पुन्हा भेटू. तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक आणि कमेंट नक्की करा. कीप स्माइलिंग आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आत्ता सबस्क्राईब करा. थँक यू.